परभणी येथे पोलिसांनी मारहाण केल्याने संत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय। संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरी जनतेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड काही समाजकंटकांच्याकडून करण्यात आली होती। याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाकडून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून बेदम मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीतच त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्यावा। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील। याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा डीजी भास्कर यांनी दिला। परभणी जिल्ह्यामध्ये 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची मोडतोड झाल्यानंतर जी दंगल उसळली आणि त्यानंतर ज्या लोकांना अटक करण्यात आली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ह्या निरपराध वकिली करणाऱ्या एका युवकाला सुद्धा अटक करण्यात आली होती। या युवकाला पोलिसांनी प्रचंड मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे असा शासकीय रुग्णालयाचा अहवाल आहे। असं असताना सुद्धा राज्य शासन सभागृहामध्ये मात्र चुकीची माहिती देते आणि दिशाभूल करायचा प्रयत्न करते की त्यांनी तात्काळ थांबवावी आणि या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू जबाबदार असणारे जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक यामध्ये कारण नसताना त्यांनी अडकवलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ गुन्हे मागे घेण्यात यावे ही मागणी घेऊन जो परभणीचे लॉंग मार्च निघालेला आहे, मुंबईकडे आगेकूच करायला लागलेला आहे, हजारो लोक रस्त्यावर आहेत, त्या लोकांची ती पायपीट शासनाने तात्काळ थांबवावी आणि हे गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रव्यापी होईल आणि मग शासन त्याला जबाबदार येईल एवढाच इशारा देतो। आणि आज आम्ही दसरा चौक या ऐतिहासिक ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीच्या या समाजाच्या वतीनं जे आंदोलन करतो आहोत या आंदोलनाचा या लॉंग मार्चच्या लोकांना आमचा पाठिंबा आहे आणि शासनानं तात्काळ म्हणजे पारदर्शकता आपली दाखवावी आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। या आंदोलनात बबन रानगे, रमेश कांबळे, संभाजीराव जगदाळे, प्राध्यापक BG अंबपकर, विलास भास्कर, अनंत मांडवलकर, प्रकाश होलसवार, आनंद राणे यांच्यासह शिवशाहू फुले आंबेडकरी जनता उपस्थित होती। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।